श्री स्वामी समर्थ तारक मंत्र जीवन बदलणारी साधना. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा मंत्राबद्दल बोलणार आहोत जो फक्त शब्द नाही, तो आपला आधार आहे, तो धीर आहे, तो संकटातला हात आहे, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. हा मंत्र लहान आहे पण परिणाम अनंत आहे. तारक मंत्र म्हणजे नेमकं काय? तारक म्हणजे काय? तारक म्हणजे जो तारतो, जो बुडवणाऱ्याला वाचवतो, जो अंधारातून प्रकाशाकडे नेतो. जीवनात कधी काळोख येतो तर लोक साथ सोडतात, पैशांचा ताण वाढतो, तर मन थकून जातं, तेव्हा कोण उभं राहतं? स्वामींचं नाव घ्या. स्वामींचं नाव श्री स्वामी समर्थ. हा मंत्र फक्त उच्चार नाही, ही एक शक्ती आहे. मंत्रातली शक्ती कशी काम करते? अनेक जण विचारतात, फक्त नाव घेतलं तर काय होतं? पण विचार करा, जेव्हा तुम्ही कोणाला प्रेमाने हाक मारता, तो प्रतिसाद देतो ना. मग स्वामींना प्रेमाने हाक मारली तर ते ऐकणारच नाहीत का? मंत्र जपताना तुमचं मन हळूहळू शांत होतं, नकारात्मक विचार कमी होतात, भीती कमी होते, आतून धैर्य निर्माण होतं. हीच तर खरी मंत्राची शक्ती आहे. संकटाच्या काळात मंत्र. कधी कधी जीवनात असा काळ येतो, सगळं संपल्यासारखं वाटतं, रात्री झोप येत नाही, मनात सतत येते, डोळ्यात पाणी. अशा वेळी एकच करा, डोळे मिटा आणि हळू आवाजात म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जाणवेल मन हलकं होतंय. 21 दिवसाची साधना पूर्ण समजावून घ्या. जर तुम्हाला खरा अनुभव घ्यायचा असेल तर 21 दिवस स्वतःला द्या. रोज एकाच वेळेला बसा, समोर स्वामींचा फोटो ठेवा, दिवा लावा, 108 वेळा जप करा, शेवटी 2 मिनिटं शांत बसा. या 21 दिवसात काय होईल? पहिले काही दिवस मन भटकत राहील, नंतर शांतता वाढेल. हळूहळू परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. आणि लक्षात ठेवा, बदल बाहेर नाही, आत होतो. विश्वास का महत्त्वाचा आहे? मंत्र जपताना शंका ठेवली तर परिणाम कमी होतो. जसं बी पेरून आपण रोज खोदून पाहत नाही की ते उगवलं का, तसंच जप करा, विश्वास ठेवा, वेळ द्या. स्वामी योग्य वेळी योग्य देतातच. खरा चमत्कार म्हणजे काय? लोक म्हणतात, चमत्कार कधी होतो? खरा चमत्कार म्हणजे मनातील भीती निघून जाणं, निराशेऐवजी आशा निर्माण होणं, रडणाऱ्या माणसाला हसू येणं. हे झालं तर समजा स्वामींनी हात ठेवला. कर्म आणि मंत्र. फक्त मंत्र जपून बसायचं नाही, मंत्रातून शक्ती घ्या आणि कृती करा. स्वामींवर विश्वास ठेवा, पण प्रयत्न थांबवू नका. मंत्र दिशा देतो, पण चालायचं आपल्यालाच असतं. मन थकलं असेल तर, जर तुम्हाला वाटत असेल माझं मन खूप थकलं आहे, तर आजपासून सुरुवात करा. मोठं काही नका, फक्त 11 वेळा जपा, हळूहळू वाढवा. स्वामींना संख्या नाही, भावना महत्त्वाची आहे. शेवटी चला, आपण सगळे मिळून मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी, आमचं सर्व तुमच्यावर सोपवलं. मार्ग दाखवा, धैर्य द्या आणि विश्वास कमी होऊ देऊ नका. श्री स्वामी समर्थ.